हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. वेलकम टू नम्रता कॉस्मिक लाईफस्टाईल. कशा आहात सगळेजण? तर आपल्या राशीचक्रामधली सगळ्यात शेवटची रास म्हणजे मीन रास, आणि मीन राशीवर आता व्हिडिओ आपण करणार आहोत. आता मी याबद्दल सांगणार आहे तुम्हाला. जर तुमची रास मीन असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप अशा गोष्टी आहेत जे तुम्हाला माहिती नसतील. तुमच्या स्वभावामधले गुण अवगुण सगळ्या गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये कवर करायचा प्रयत्न करणार आहे. थोड्या गोष्टी तर तुम्हाला डिटेलमध्ये कुठल्या तुमच्या लाईफच्या क्षेत्रामधले किंवा करिअर, लव्ह लाईफ किंवा हेल्थबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी हेल्थबद्दल जास्त बोलली नाही आहे कुठल्या राशीच्या व्हिडिओमध्ये. तर तुमची रास किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये कोणाची पण रास तुम्हाला जर बघायची असेल तर आपल्या चॅनलवर सगळ्या राशींबद्दल मी सांगितलं आहे. आणि जर तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा. मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल. जर आत्ता तर आपण मीन राशीबद्दल बोलणार आहोत. तुमची रास मीन असेल किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये कोणाची पण रास मीन असेल तर नक्की हा व्हिडिओ बघा. तर तुमच्याबद्दल मी आता पहिले म्हणजे स्वभावाबद्दल सांगणार आहे. तुमचा स्वभाव कसा असतो, तुमच्यामधले चांगले गुण, वाईट गुण, सगळ्या गोष्टी आज आपण इथे बोलूया आज. तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरुग्रह आहे, आणि गुरुग्रह हा तुमच्या राशीचा गुरु आहे, ग्रहस्वामी आहे. तर ग्रहस्वामी गुरु असल्यामुळे तुम्हाला खूप जास्त अभ्यासाची आवड असू शकते. तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात. कुठली पण असो, तुम्हाला अभ्यासाची खूप आवड असेल जर तुमच्या लाईफमध्ये, किंवा तुमचा जर लहान मुलगा मुलगी असेल तर जर त्याची रास जर मीन असेल तर तुम्ही बघाल तुम्ही लहानपणापासून त्याला अभ्यासाची खूप आवड आहे. जर कुंडलीमध्ये जर गुरु हा निगेटिव्ह ग्रहांमध्ये असेल किंवा त्याच्यावर निगेटिव्ह ग्रहाची दृष्टी वगैरे त्या गोष्टी जर पडत असतील तर काहीतरी वेगळं असू शकतं. पण जर गुरु चांगला असेल तर नक्कीच तुमच्या मुलाला, मुलीला किंवा तुम्हालासुद्धा, जर तुमची मीन रास असेल किंवा रिलेटिव्स कोणाचीही, तर तुम्हाला अभ्यासाची खूप आवड असेल, तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात आणि डिटेलमध्ये गोष्टी आवडतात शिकायला, ही एक गोष्ट आहे. गुरुग्रह असल्यामुळे तुम्ही अभ्यासू असतात, खूप अभ्यासू असतात, आणि अभ्यासू असून तुम्हाला सांगायला कुठल्या गोष्टीबद्दल ज्ञान असं वाटायला खूप आवडतं. तुमच्या स्वभावामधला एक चांगला गुण म्हणजे पहिला तुम्ही खूप अभ्यासू आहात. नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला आवडतात, नवीन गोष्टी तुम्हाला शिकवायला आवडतात. तुम्ही मदतकार पण चांगले आहात, मदत करायला पण तुम्हाला खूप आवडते. आणि तिसरं, जर तुमच्या स्वभावातला चांगला गुण एक बघायला जर गेला तर तुम्ही खूप चांगले शिक्षक होऊ शकता. शिक्षक तुम्ही खूप चांगले होऊ शकता, कारण की गुरुग्रहाचा तुमच्यावर खूप इफेक्ट असतो. आणि तुमची जी राशी आहे ती जलतत्वाची सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही खूप इमोशनल असाल, खूप जास्त सेन्सिटिव्ह असाल, म्हणजे खूप बारीक गोष्टींचा विचार करणारे, आळशीसुद्धा असू शकता तुम्ही. आणि इथे जर बघितलं मी तर गुरु आणि जलतत्वाची रास असल्यामुळे या दोघी गोष्टींचा जर आपण मिक्स केल्या तर तुम्ही खूप डिटेलमध्ये गोष्टी ऑब्झर्व करतात, डिटेलमध्ये गोष्टींचा अभ्यास करतात. आणि काय वेळेला काय होतं, तुमच्या ह्या स्वभावाला खूप जण वैतागतात, कारण की तुम्ही खूप अभ्यासू असल्यामुळे ज्याला अभ्यासाची आवड नाही ते लोक तुमच्यासोबत राहूच शकत नाही, कारण की तुम्हाला खूप डिटेलमध्ये गोष्टी विचार करायची सवय असते, जाणून घ्यायची सवय असते. म्हणजे जर आपण इथे एक उदाहरण घेतलं तर तुमच्यासाठी कोणी काहीतरी आणलं आहे तर तुम्ही ते आणलं आहे ते बघून हॅपी नाही होणार. तुम्ही त्या गोष्टीबद्दल खूप विचारपूस कराल, कधी आणलं, कुठे आणलं, केव्हा आणलं. तर ही एक गोष्ट तुमच्याबद्दल एक निगेटिव्हमध्ये आहे. आणि चांगल्या स्वभावाबद्दल जर बोललं तर तुम्हाला कला क्षेत्राची खूप आवड असते. कला क्षेत्र किंवा तुम्हाला अशा क्षेत्रांची आवड असेल जिथे खूप अभ्यास करायची गरज असते. तर हे तुमच्याबद्दल चांगलं बोललं गेलं आहे. तर तुम्ही नवीन गोष्टी शिकता, तर त्यामध्ये ऐतिहासिक गोष्ट असू दे, तिथे खूप आपल्याला विचार करावा लागतो, खूप गोष्टींचं संशोधन करायला लागतं. एक तुम्ही सायंटिस्टसुद्धा चांगले होऊ शकतात. आणि मीन राशीबद्दल अजून बोलायला गेलं तर तुम्ही खूप असे मिळून मिसळून राहणारे लोक आहात, आणि तुम्हाला फॅमिलीमध्ये राहायला आवडतं, फॅमिली ओरिएंटेड आहात तुम्ही. आणि अजून तुमच्याबद्दल चांगली गोष्ट बोलली मी तर तुम्ही एक फॅमिलीमधले अशी एक व्यक्ती असाल की जर तुम्ही घरात नसेल तर कोणालाच करमणार नाही, असं पण असू शकतं. तुम्हाला
खूप तुमच्या फॅमिलीमध्ये तुमची खूप मेन भूमिका असू शकते नेहमीच. आणि नेहमीच तुम्ही मोठे असू शकतात म्हणजे फॅमिलीमध्ये, किंवा लहान असू शकतात, मध्ये नसू शकतात. म्हणजे एक मोठी बहीण असू शकते, एक तुम्ही लहान बहीण असू शकतात, मोठे भाऊ असू शकतात किंवा लहान भाऊ असू शकतात. त्यामुळे मध्ये तुम्ही कधीच नसाल. एक गोष्ट अजून एक तुमच्यासाठी मी ते सांगेल की तुम्ही खूप ना असे इमोशनल होतात, मध्ये खूप जास्त इमोशनल होतात. त्यामुळे ना तुमचा फायदा खूप लोक घेऊ शकतात. त्या गोष्टीची तुम्ही नक्कीच काळजी घ्या. आणि स्वभावाबद्दल मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात आणि इमोशनल असतात. तुम्ही बारीक बारीक गोष्टींचा विचार करतात. आणि निगेटिव्ह बोलली तर बारीक बारीक गोष्टींचा विचार केल्यामुळे तुम्हाला त्रासही होऊ शकतो. सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. आणि तुमचे मित्रपरिवारसुद्धा थोडकेच असतात, जास्त नसतात. थोडेच मित्र तुम्हाला आवडतात. छोट्या गोष्टींमध्ये खुश राहणारे व्यक्ती आहात तुम्ही. अभ्यासू आहात आणि अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी मेन आहेत. किंवा आपण एक मीन राशीबद्दल थोडक्यात सांगायला गेलं तर अभ्यास आणि ग्रंथ वगैरे ह्या गोष्टी खूप तुम्हाला आवडतात. त्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेल की एवढे पण अभ्यासू नका होऊ. चांगलं असतं अभ्यास वगैरे ह्या गोष्टी, पण कधीकधी तुम्हाला त्याचा त्रास पण होऊ शकतो. निगेटिव्हिटी तुमची वाढू शकते. म्हणजे रात्रीमधनं उठून अभ्यास करता या सगळ्या गोष्टी, तर नक्कीच या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. आता मी तुमच्याबद्दल तुमच्यासाठी ते चांगलं आहे म्हणजे शुभ अंक, शुभ ह्या सगळ्या गोष्टी आणि अशुभ गोष्टी बघणार आहे. तर तुमच्यासाठी शुभ अंक हा 3 आहे, 6 आहे, 9 आहे. तुमच्यासाठी शुभ अंक आहे. या दिवशी तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगले काम करू शकतात. आणि शुभवार तुमच्यासाठी गुरुवार आहे, शुक्रवार आहे, सोमवार आणि मंगळवारसुद्धा आहे. आणि तुमच्यासाठी शुभ रास बोलू शकते मी कर्क आणि वृषभ आणि वृश्चिक आहे. या राशी तुमच्यासाठी शुभ आहेत. तुमचे मित्रपरिवार यामध्ये खूप असू शकतात. आणि अशुभ गोष्टी किंवा अशुभ अंक तुमच्यासाठी 2, 1, 2 आणि 1 हे तुमच्यासाठी अशुभ आहेत. आणि अशुभ वार तुमच्यासाठी बुधवार किंवा शनिवार असू शकतो. शनिवार आणि बुधवारी तुम्ही नका चांगल्या कुठल्या गोष्टी करू, म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी नका करू त्या दिवशी. आणि अजून तुमच्याबद्दल खूप असं काही बोलण्यासारखं आहे. तर मेन पॉईंट तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही खूप अभ्यासू असतात. त्यामुळे ती एक गोष्ट तुम्ही हे करून घ्या. तुमच्यासोबत ती पटते का तुम्हाला, ती नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि तुमची राशी जलतत्वाची असल्यामुळे तुमचं जलतत्वाच्या राशीशी चांगलं जमू शकतं. म्हणजे कर्क रास, वृश्चिक रास या राशीसोबत तुमचं चांगलं जमू शकतं. किंवा तुमचा मित्रपरिवारमध्ये ह्या राशीची लोकं असू शकतात. आणि अजून दुसऱ्या गोष्टी बघितल्या, कौटुंबिक जीवन किंवा वैवाहिक जीवन तुमचं बघितलं तर खूप चांगलं असतं. जे तुमच्यामधले निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केला किंवा अभ्यासच बोलेल मी तुम्हाला, कारण की तुमच्यासाठी तो शब्द खूप जवळचा आहे. त्या गोष्टीच्यावर तुम्ही जर काळजी घेतली, विचार केला तर नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा फरक जाणवेल. आणि तुमच्याबद्दल अजून खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ते तुम्हालाच माहिती नसेल. तुम्ही इमोशनल आहात, ही गोष्ट तुम्हाला पटणार नाही कदाचित. मी नाही इमोशनल, किंवा तुम्ही कठोर दाखवण्याचा प्रयत्न करत असाल समोरच्या व्यक्तीला, पण तुम्ही इमोशनल आहात. आणि जर तुमच्या राशीचं चित्र जर बघितलं तर माशांचं आहे, 2 मत्स्य आहे तिथे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफबद्दल खूप डीपली सांगतात. म्हणजे म्हणजे मासे जे असतात ते सिक्युअर राहायचा प्रयत्न करत असतात. म्हणजे तुम्ही बघितलं, आपण ऑब्झर्व करतो, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पाण्यामध्ये मासे सुरक्षित असतात, पण पाण्याच्या बाहेर जर आले तर ते सुरक्षित नसतात, मरून जातात. तर तुम्हाला तुमची कम्फर्टेबल लाईफ आवडते. जर तुम्ही कम्फर्टच्या बाहेर गेला तर तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटतं. सो थोडक्यात इथे मी सांगायचा प्रयत्न करते की तुम्हाला सुरक्षित राहायला आवडतं, किंवा तुम्हाला अशी एक लाईफ आवडते जिथे मोजकंच या गोष्टी म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या त्याच जणांमध्ये किंवा तीच लाईफ आवडते. तुम्ही तुमच्या कम्फर्ट लेवलच्या बाहेर जाऊन कुठलीच गोष्ट तुम्हाला करायला नाही आवडत. आणि तुम्ही खूप असे लाजणारे किंवा शाय खूप असतात. तुम्ही पटकन कोणासमोर म्हणजे कोणासमोर जाऊन काही बोलू नाही शकत. किंवा तुम्हाला जर समजा सांगितलं की स्टेजवर जाऊन परफॉर्मन्स वगैरे करा तर तुम्ही पटकन तयार नाही होणार. तुम्हाला वेळ लागेल त्या गोष्टीला, प्रॅक्टिस वगैरे त्या सगळ्या गोष्टी करायला लागेल. म्हणजे ज्ञान आहे पण ते समोरच्यासोबत पटकन सांगायला तो कॉन्फिडन्स किंवा ती
एक स्ट्रॉंगपणा असतो तो तुमच्यामध्ये कधी कधी कमी बघायला भेटतो. जर तुमच्यासोबत रेझोनेट झालं तर नक्की सांगा. आणि अजून तुमच्यासाठी चांगलं जर मी एक गोष्ट अजून सांगितली तर गुरुवारचा उपवास तुमच्यासाठी खूप चांगला आहे. मीन जर तुमची रास आहे आणि तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येत असतील तुमच्या करिअरमध्ये सगळ्याच ह्याच्यामध्ये, तर तुम्ही नक्की गुरुवारचा उपवास धरा तुमच्या कुंडली वगैरे त्यानुसारच. पण एक ॲडवाईस म्हणून सांगते मी. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगण्याचा मी प्रयत्न केला. जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. इथे मी आपल्या सगळ्या राशी कंप्लीट केल्या आहे. 12 राशींबद्दल मी सगळं सांगितले. शेवटची रास पण आज इथे कंप्लीट झाली आणि हे व्हिडिओ तुम्हाला आज रात्रीपर्यंत येऊन जातील. जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल राशींबद्दल तर नक्की कमेंट करून सांगा. वेगळ्या टॉपिकवर जर माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा. अशा रिलेटेड खूप व्हिडिओज आपल्या चॅनलवर येणार आहे. तर आत्ता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. लवकरच नवीन व्हिडिओमध्ये